कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीआधी एक मोठा राजकीय ट्विस्ट समोर आलाय। रिझर्व्ह बँकेच्या 10 वर्षाच्या नियमामुळे जिल्हा बँकेच्या राजकारणातून अनेक दिग्गज नेते बाहेर पडणार अशी चर्चा होती। पण आता सहकार विभागाच्या भूमिकेमुळे हेच दिग्गज पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे। म्हणजेच आरबीआयचा नियम कायम राहणार की सहकार कायद्यातील तरतुदीच्या अभावामुळे प्रस्थापितांना कमबॅक मिळणार आणि याचा सर्वात मोठा परिणाम होणार आहे तो कोल्हापूर जिल्हा बँकेच्या सत्तेच्या गणितावर। नमस्कार, मी सुरेखा आणि तुम्ही पाहताय तारा न्यूज। रिझर्व्ह बँकेने 25 मे 2026 रोजी सहकारी बँकेच्या संचालकांसाठी नवे गव्हर्नर्स निर्देश जारी केले। सलग 10 वर्षाचा संचालक पदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्याच बँकेत पुन्हा संचालक होण्यासाठी किमान 3 वर्षाचा कूलिंग ऑफ कालावधी बंधनकारक करण्यात आला। या नियमांचा थेट परिणाम राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या राजकारणावर होण्याची शक्यता निर्माण झाली। कोल्हापूर जिल्हा बँकेत तर या नियमामुळे मंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे यांच्यासह अनेक दिग्गज आणि माजी संचालकांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं। अनेक इच्छुकांनी तर त्यानंतर जिल्हा बँकेच्या सत्तेची नवी गणितं मांडण्यासही सुरुवात केली। अध्यक्षपदाची स्वप्न पाहिली गेली, नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल अशी अपेक्षा निर्माण झाली। पण आता संपूर्ण चित्रच बदलण्याची शक्यता आहे। कारण मुख्य प्रश्न आहे तो आरबीआयचा नियम आणि महाराष्ट्राच्या सहकार कायद्यातील तरतुदीचा। राज्याच्या सहकार कायद्यात सलग 10 वर्ष संचालक राहिलेल्या व्यक्तीला पुन्हा निवडणूक लढवण्यास स्पष्ट बंदी घालणारी तरतूद नसल्याचा मुद्दा पुढे आला। याच आधारावर आरबीआयचा नियम लागू करण्यासाठी राज्याच्या कायद्यात आवश्यक दुरुस्ती झाली आहे का, आणि जर अशी दुरुस्ती नसेल तर केवळ आरबीआयच्या निदर्शाच्या आधारे उमेदवारी रोखता येईल का, हा आता सर्वात मोठा कायदेशीर प्रश्न बनलाय। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनीही या नियमांच्या अंमलबजावणीबाबतची कायदेशीर स्थिती स्पष्ट होणं आवश्यक असल्याचं सांगितलंय। मात्र हा संभ्रम केवळ कोल्हापूर पुरता मर्यादित नाही। परभणी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत 10 वर्षापेक्षा अधिक काळ संचालक राहिलेल्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले गेल्याचं समोर आलंय। नांदेडमध्ये सुरुवातीला अर्ज फेटाळण्यात आले, मात्र अपीलमध्ये संबंधित उमेदवारांना दिलासा मिळालाय। अकोला, वाशिममध्येही अशाच प्रकारच्या उमेदवारीवरून प्रश्नचिन्ह निर्माण झाले। म्हणजेच एकच नियम पण वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळे अर्थ। यामुळे महाराष्ट्रातील सहकारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि आता या वादाला न्यायालयीन आयामही मिळालाय। लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 8 संचालकांच्या पात्रतेबाबतच्या तक्रारीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने आरबीआयला ठराविक मुदतीत निर्णय घेण्याचे निर्देश दिले। याचा अर्थ 10 वर्षाच्या नियमांची अंमलबजावणी आता केवळ प्रशासकीय प्रश्न राहिलेली नाही, हा कायदेशीर प्रश्नही बनलाय। आणि कोल्हापूरसाठी आता खरी उत्सुकता आहे ती केडीसीसी बँकेची। जर 10 वर्षाचा नियम काटेकोरपणे लागू झाला तर अनेक प्रस्थापित नेत्यांना बाजूला व्हावं लागू शकतंय, पण सहकार कायद्यातील तरतुदीचा आधार घेऊन त्यांना निवडणुकीची संधी मिळाली तर गेल्या काही महिन्यापासून तयार होत असलेली नव्या नेतृत्वाची सर्व गणिते कोलमडू शकतात। मुश्रीफ, कोरे आणि इतर अनुभवी दिग्गज हे पुन्हा मैदानात उतरले तर जिल्हा बँकेच्या सत्तेचा खेळ किती बदलणार? हा प्रश्न फक्त एवढाच नाही की नेते निवडणूक लढणार की नाही। खरा प्रश्न आहे, नेते मैदानाबाहेर गेले तर त्यांचे गट मैदानाबाहेर जाणार आहेत का? कारण जिल्हा बँकेचे राजकारण हे केवळ संचालक पदापुरतं मर्यादित नसतं। त्यामागे सहकारी संस्था, शेतकरी संस्था, साखर कारखाने, सहकारी क्षेत्रातील मतदार आणि स्थानिक राजकीय गटांची ताकद असते। त्यामुळे एखादा दिग्गज स्वतः निवडणूक लढवू शकला नाही तर त्याच्या गटाचा प्रभाव संपेलच असं नाही। म्हणूनच आता केडीसीसी निवडणुकीत 2 लढाया एकाच वेळी सुरू आहेत, एक निवडणुकीची आणि दुसरी नियमांच्या अर्थांची। आरबीआय म्हणते 10 वर्षानंतर 3 वर्षाचा कूलिंग ऑफ। सहकार कायद्यात तशी स्पष्ट तरतूद आहे का?
सहकार निवडणूक प्राधिकरणाची वेगळी भूमिका, सहकार विभागाची वेगळी कायदेशीर भूमिका आणि या सगळ्यावर न्यायालयीन हस्तक्षेपाची शक्यता. म्हणूनच आता कोल्हापूर जिल्हा बँकेची निवडणूक ही केवळ मतांची लढाई राहिलेली नाही. ही लढाई आहे RBIच्या नियमांच्या विरुद्ध राज्याच्या सहकार कायद्याची, नव्या नेतृत्वाच्या विरुद्ध प्रस्थापितांच्या राजकीय ताकदीची आणि सर्वात महत्त्वाचं 10 वर्षाचा कूलिंग ऑफ की प्रस्थापितांचा कमबॅक. याचा फैसला झाला तर केवळ KDCC बँकेचे संचालक मंडळ बदलणार नाहीत, तर कोल्हापूरच्या सहकार राजकारणाची पुढची दिशा ठरणार आहे. मोशिरेब कोरे सारखे दिग्गज पुन्हा मैदानात उतरले तर नव्या नेतृत्वाच्या स्वप्नांना ब्रेक लागणार का? RBIचा नियम अखेर निर्णायक ठरणार. याचं उत्तर आता सहकार विभाग, निवडणूक प्राधिकरण आणि गरज पडल्यास न्यायालयाच्या भूमिकेतून मिळणार आहे. न्यूज सोबत रहा, कारण KDCCच्या या 10 वर्षाच्या राजकीय पेचावरचे पुढचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू.